Next, most important chapter is health and disease. हेल्थच्या बाबतीमध्ये हिपोक्रॅटस या सायंटिस्टने गुड ह्यूमर हायपोथेसिस Hippocrates put forward the good humor hypothesis about the health. He states that health is state of body and फिजिकल बॉडी अँड माइंड, शरीर आणि मन यांची जी अवस्था आहे त्याला आपण हेल्थ म्हणतो. ही प्रपोज्ड गुड ह्यूमर हायपोथेसिस. त्यांच्या म्हणण्यानुसार ह्यूमर म्हणजे बॉडीमध्ये जे फ्लुइड्स आहेत ते 4 टाईपचे असतात. 4 टाईपचे फ्लुइड्स आहेत, लाईक ब्लॅक बाईल, येलो बाईल, third is blood, and fourth is phlegm. फ्लेगम म्हणजे आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असणारा म्युकस. असे 4 टाईपचे फ्लुइड्स किंवा ह्यूमर्स आपल्या बॉडीमध्ये आहेत आणि या ह्यूमर्सच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये, सिक्रिशनमध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटी झाली तर आपल्याला डिसीज होतो. यांचं म्हणणं असं आहे की ब्लॅक बाईलचं सिक्रिशन जे आहे, म्हणजे 4 प्रकारचे फ्लुइड्स आहेत, याच्यापैकी कुठल्याही फ्लुइडचा जर इम्बॅलन्स झाला तर डिसीज होतो. या ब्लॅक बाईलच्या हायर सिक्रिशनमुळं, हायपर सिक्रिशनमुळं फेवर म्हणजे हाय टेम्परेचर होतं असं हिपोक्रेटस यांनी सांगितलेलं आहे. ॲक्च्युअल हिपोक्रेटस फादर ऑफ मेडिसिन म्हणतो त्याला आपण. फादर ऑफ मेडिसिन त्याला आपण म्हणतो. आणि आज मेडिकल सायन्सची डिग्री घेतल्यानंतर जे डॉक्टर्स आहेत नवीन, त्यांना जी ओथ, जी शपथ दिली जाते ती हिपोक्रॅटसची शपथ आहे. तर त्यांनी सांगितलं की ब्लॅक बाईलच्या सिक्रिशनमुळं, हायपर सिक्रिशनमुळं हाय टेम्परेचरचा प्रॉब्लेम होतो. ज्याच्यामध्ये ब्लॅक बाईलचं सिक्रिशन जास्त, त्याला फेवर, हाय टेम्परेचर हा प्रॉब्लेम होतो. आता ब्लॅक बाईल म्हणजे काय? इट इज अ सिक्रिशन, इट इज अ फ्लुइड सिक्रीटेड बाय किडनी अँड स्प्लीन. किडनी आणि स्प्लीन यांनी सिक्रीट केलेलं जे फ्लुइड आहे त्याला ब्लॅक बाईल असं म्हटलं जातं. आणि त्याच्या हायपर सिक्रिशनमुळं फेवर आणि सॅडनेस अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात असं हिपोक्रॅटस यांनी सांगितलं.
and this concept was accepted by Indian literature, that is Ayurveda. इंडियामध्ये आयुर्वेदामध्ये सुद्धा हा कन्सेप्ट येतोच आहे. आयुर्वेद काय सांगतं? आपल्यामध्ये 3 दोष आहेत: वात, पित्त अँड कफ. वात, पित्त, कफ हे 3 दोष आपल्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर गडबड झाली, याच्यामध्ये जर बॅलन्स डिस्टर्ब झाला तर आपण आजारी पडतो, आपल्याला डिसीजेस होतात, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. बट लॅटर ऑन दिस कन्सेप्ट इज डिस्कार्डेड. त्याच्यानंतर विल्यम हार्वे ज्यांनी क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचा स्टडी केला, त्या विल्यम हार्वे यांनी काय सांगितलं? या विल्यम हार्वेला फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन असं आपण म्हणतो. फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन असं आपण कन्सिडर करतो. त्यांनी काय केलं? त्यांनी सर्क्युलेटरी सिस्टीम स्टडी केलेली आहे. ब्लड म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीमचा, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचा स्टडी केला. आणि त्यांनी, आता आपल्याला तर माहिती आहे की ब्लड व्हेसल्स मधून सगळ्या बॉडीमध्ये सगळीकडे फिरत असतं. आणि त्यांनी वेगवेगळ्या पार्टचं टेम्परेचर मोजलं. टेम्परेचर ऑफ बॉडीचं टेम्परेचर मोजलं. मग ते वेगवेगळ्या पार्टचं मोजलं असेल. नंतर पर्सन टू पर्सन ऑफ डिफरंट पर्सन्स, तर ते साधारण 36 डिग्री सेंटीग्रेड टू 37 डिग्री सेंटीग्रेड और 98.6 फॅरनहाइट एवढं टेम्परेचर प्रत्येकाचं त्याला पाहायला मिळालं. मग या पर्सनमध्ये टेम्परेचर तेवढंच आहे, त्या पर्सनमध्ये टेम्परेचर तेवढंच आहे. म्हणजे 36 टू 37 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर सर्वांचंच आहे. आणि त्यावरून त्यांनी सांगितलं की हिपोक्रेटसनी जे सांगितलेलं आहे की एका ब्लॅक बाईलच्या सिक्रिशनचं म्हणजे जास्त झालं, हायपर सिक्रिशन झालं तर फेवर होतो. मग त्यांनी एका पर्सनमध्ये बघितलं, दुसऱ्या पर्सनचं टेम्परेचर, तिसऱ्या पर्सनचं टेम्परेचर, अनेक पर्सनचं टेम्परेचर त्यांनी चेक केलं तर सर्वांचं टेम्परेचर या दरम्यान पाहायला मिळालं. And he discarded the hypothesis which is put forward by Hippocrates. त्यांनी हा कन्सेप्ट डिस्कार्ड केला. त्यांचं म्हणणं आहे की असं काही टेम्परेचर तर सर्वांचं कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर सर्वांचं कॉन्स्टंट आहे. फक्त ब्लॅक बाईल सिक्रिशन जास्त झालं म्हणून एखाद्याच्या टेम्परेचरमध्ये बदल होईल असं काही होणार नाही, किंवा सॅडनेस होणार असं काही नाही होणार. तर हा कन्सेप्ट विल्यम हार्वे यांनी डिस्कार्ड केला. आता हेल्थ म्हणजे नेमकं काय आणि डिसीज म्हणजे नेमकं काय याचा आपण विचार करू. हेल्थ, जसं हेल्थच्या बाबतीमध्ये हिपोक्रेटस काय म्हणतो? इट इज अ फिजिकल अँड मेंटल स्टेट ऑफ बॉडी. फिजिकल अँड मेंटल स्टेट ऑफ बॉडी. परंतु पुढे जो कन्सेप्ट आला त्याच्यामध्ये
फिजिकल स्टेट आपली कशी आहे, नॉर्मल आहोत का फिजिकली आपण, याचाही हेल्थमध्ये विचार केला गेला. त्यानंतर मेंटल स्टेट आपली कशी आहे, मानसिक अवस्था आपली कशी आहे, ती नॉर्मल आहे का नाही, याचाही हेल्थमध्ये विचार केला गेला. आणि त्याचबरोबर सोशल स्टेट आपली कशी आहे, म्हणजे आपण समाजाच्या बाकीच्या लोकांबरोबर आपण कसं वागतो, याच्यावरून सुद्धा आपली मेंटल हेल्थ कशी आहे ते समजतं. सो हेल्थ इज फिजिकल, मेंटल अँड सोशल स्टेट ऑफ ह्युमन बीइंग. आणि आपली हेल्थ चांगली राहावी याच्यासाठी आपण दैनंदिन काही गोष्टी केल्या पाहिजेत. काय केलं पाहिजे? टू मेंटेन हेल्थ, टू मेंटेन आवर हेल्थ we should follow following things. 1, to take balanced diet. आपण जो आहार घेतोय त्या आहारामधून, डाएटमधून आपल्याला जेवढे बॉडीला कार्बोहायड्रेट्स पाहिजेत, प्रोटीन्स पाहिजेत, फॅट्स पाहिजेत, विटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत, या सर्वांचं डिस्ट्रीब्युशन बॅलन्स्ड असला पाहिजे. आहार किती लागणार आहे तेवढा आहार आपण दररोज घेतला पाहिजे. त्याचबरोबर एक्झरसाइज, आपापल्या वयाप्रमाणे आपण दररोज न चुकता एक्झरसाइज केल्या पाहिजेत. कारण हेल्थसाठी अतिशय हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आज आपण धावपळीच्या युगामध्ये धावपळ आपण इतकी करत राहतो, त्यामुळं आपल्या फिजिकल हेल्थकडं किंवा हेल्थकडं लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही आहे. परंतु त्यातूनही वेळ काढून आपण आपल्या हेल्थचा विचार केला पाहिजे. त्याच्यासाठी एक्झरसाइज अतिशय महत्त्वाचे आहेत. एक्झरसाइज बरोबरच योगा. आयुर्वेदामध्ये योगाला फार महत्त्व आहे. योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आसनं, योगा म्हणजे काही एक पार्ट नाही आहे, वेगवेगळ्या प्रकारची आसनं आपण केली पाहिजेत. त्याचबरोबर प्राणायाम केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, म्हणजे मेडिटेशन आहे, काही आसनं असतील ती केली पाहिजेत, प्राणायाम केलं पाहिजे, समतोल आहार घेतला पाहिजे. या सर्वांचा समावेश योगामध्ये आहे. योगा म्हणजे फक्त काही आसनं करणं म्हणजे योगा नाही आहे. योगामध्ये अनेक पार्ट येतात. तुम्ही आहार घेता तो कोणत्या प्रकारचा घेतला पाहिजे, किती घेतला पाहिजे, शरीराचं म्हणजे फिटनेस व्यवस्थित राहावा याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आसनं केली पाहिजेत. त्यानंतर शरीराला ऑक्सिजनचा सप्लाय भरपूर केला पाहिजे, याच्यासाठी प्राणायाम करणं गरजेचं आहे. आणि मन स्थिर आणि शांत राहण्यासाठी आपल्याला मेडिटेशन केलं पाहिजे. असे अनेक पार्ट या योगामध्ये येतात. त्याचबरोबर आपल्याला अवेअरनेस पण असला पाहिजे. आपल्या हेल्थच्या संदर्भात आपण अवेअर असलं पाहिजे. आणि मग या हेल्थ कशी मेंटेन करायची, त्यासाठी काय काय केलं पाहिजे, नाही केलं तर कोणकोणते डिसीजेस होतात, आणि हे डिसीजेस होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे याच्या बाबतीत अवेअरनेस त्याच्यामध्ये असला पाहिजे.
माहिती असली पाहिजे डिसिजेसच्या बाबतीमध्ये. डिसिजेस कशामुळं होतात, ते होऊ नयेत यासाठी काय केलं पाहिजे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय केलं पाहिजे, याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर आपण जे फूड घेतो ते हायजिनिक फूड घेतलं पाहिजे. जे फूड आपण घेतो ते प्रॉपर हायजिनिक आहे का हे पण चेक करणं गरजेचं आहे. आणि हायजिनिक फूड घेणं अतिशय गरजेचं आहे. टू कंट्रोल जे कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, या डिसीजेसवरती किंवा इतर डिसीजेसवरती कसा कंट्रोल ठेवायचा हे सुद्धा आपण महत्त्वाचं काम केलं पाहिजे. त्याचबरोबर प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट, वेस्ट कंपाऊंडचं प्रॉपर डिस्पोजल केलं पाहिजे. नाहीतर कचरा आपण बघतो, कचरा इतका पडलेला, इतकी घाण, तिथून जाताना सुद्धा माणसाला जाऊ वाटत नाही, इतकी अवस्था वाईट असते. पन्नास 60 वर्षापूर्वी गांधीजी सांगून गेले स्वच्छतेचं महत्त्व, पण आपण विसरलो. प्रत्येकजण उठतंय आणि कचरा तिथं टाकतंय. कचरा कुंडी जिथं ठेवली त्याच्या बाहेरच कचरा जास्त आहे कचरा कुंडीपेक्षा. ही आपली संस्कृती होत चालली. पण यात आपल्याला बदल करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट. त्याचबरोबर जे वॉटर आपण घेतो, आपण जे पाणी पितो, आता बहुतांशी ठिकाणी हे बिस्लेरी वॉटर म्हणजेच शुद्ध केलेलं पाणी हे घेण्याची प्रथा वाढत चाललेली आहे. ही चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यामधून वॉटरमधून जे स्प्रेड होणारे डिसीजेस आहेत त्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. जे वॉटर बॉर्न डिसऑर्डर्स आहेत त्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. त्याचबरोबर जे वॉटर आहे ते कुठं साठवू नये, कारण त्याच्यामध्ये व्हेक्टर्स जे आहेत, जे व्हेक्टर्स आहेत वेगवेगळ्या डिसीजेसचे. समजा आपण आता इथं पाणी साठून राहिलं एखाद्या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये साठून राहिलं, कशात तरी साठून राहिलं. मग टाकीमध्ये, टाकीच्या बाजूला कुठं साठून राहत असेल, टाकीमध्ये पाणी आपण भरतो, परंतु ते बंद असली पाहिजे, त्याचं झाकण बंद असलं पाहिजे. कारण हे जे साठून राहिलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये मॉस्किटो आपलं रिप्रोडक्शनची प्रोसेस करून त्याचे लार्वी जे आहेत ते लार्वी तिथं वाढतात. आणि म्हणून पाणी कुठंही साठवू देऊ नका. याच्यासाठी आपण व्हेक्टर्स वाढू नयेत. कारण मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया याचे व्हेक्टर कोण आहे, ह्याचा व्हेक्टर कोण आहे, ह्याचा कॅरियर कोण आहे, मॉस्किटो आहे. आणि मग ते वाढू नयेत याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर हे सगळं जर आपण केलं तर आपली हेल्थ व्यवस्थित राहणार. आणि नाही केलं आपण, हे संपूर्णपणे नाही जर फॉलो केलं तर मग आपल्याला सामना करावा लागतो वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीजेसचा. डिसीज, इझी, डिसइज म्हणजे ज्याचा इझीनेस जो आहे तो कमी होतो त्याला आपण म्हणतो डिसीज. डिसीज यामध्ये
आपली जी फिजिकल स्टेट आहे, बॉडी आहे, या बॉडीमध्ये काही चेंजेस होत असतात, काही सिम्पटम्स त्यामध्ये जाणवतात. त्याचबरोबर काही डिफिशियन्सी मुळे प्रॉब्लेम्स होतात. काही वेळा आपल्याला डिस्कम्फर्ट याची जाणीव होते. आणि अशी जी किंवा डिसॅबिलिटी, काही गोष्टी आपण करू शकत नाही, डिसेबल आहे. तर अशा प्रकारे जी आपली अवस्था बदलते, नॉर्मल स्टेट जी बॉडीची आहे ती बदलते आणि वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स त्या आजाराचे दिसतात. आणि जशा प्रकारचे सिम्पटम दिसतात त्याच्याप्रमाणे आपण मग चेकअप करतो आणि त्या प्रकारची ट्रीटमेंट आपण देत असतो. तर डिसीजेस अतिशय महत्त्वाचे आहेत. डिसीजेस अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यांची माहिती आपल्याला असली पाहिजे. आणि त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत, कंट्रोल मेजर्स काय आहेत, याच्याबद्दल सुद्धा आपल्यामध्ये अवेअरनेस असणं गरजेचं आहे. सो डिसीजेस आर of two main types like inherited किंवा hereditary and acquired. हेरिडिटरी डिसीजेस म्हणजे बाय बर्थ ज्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, बाय बर्थ जसं सिकल सेल ॲनिमिया, डाऊन सिंड्रोम, पेटूस सिंड्रोम, क्लिनफिल्टर सिंड्रोम, याचबरोबर म्युटेशनमुळं काही होणाऱ्या डिसऑर्डर्स आहेत. तर असे हेरिडिटरी प्रॉब्लेम्स आपल्यामध्ये, अनुवंशिक म्हणजे हे डिसीजेस आपल्यामध्ये असू शकतात, ते हेरिडिटरी डिसीजेस झाले. आणि ॲक्वायर्ड म्हणजे पूर्वी कोणा नाही मिळालं, पण आपण स्वतःहून काहीतरी प्रॉब्लेम निर्माण केले, जी गोष्ट आपण मिळवतोय तिला म्हणायचं ॲक्वायर्ड. हे आपण स्वतः मिळवलंय किंवा दुसऱ्याकडनं आपल्याला मिळालेलं आहे, त्याला म्हणायचं ॲक्वायर्ड. आणि मग ॲक्वायर्ड डिसीजेस जे आहेत ते दोन टाईपचे आहेत. They are of two types like infectious or communicable and non-infectious or non-communicable. हे दोन टाईपचे डिसीजेस. जे डिसीजेस एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडं जातात, ट्रान्सफर होतात, त्यांना आपण म्हणतो इन्फेशियस डिसीजेस. आणि जे डिसीजेस एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडं ट्रान्सफर होत नाहीत त्याला आपण म्हणतो नॉन इन्फेशियस डिसीजेस. इन्फेशियस मध्ये पुन्हा दोन टाईप आपल्याला सांगता येतील. कॉन्टॅजियस आणि नॉन कॉन्टॅजियस. म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे जे डिसीजेस होतात, डायरेक्ट इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमुळं जे डिसीजेस एका व्यक्तीकडनं दुसऱ्या पर्सनकडे जातात त्याला आपण कॉन्टॅजियस म्हणतो. फॉर एक्झाम्पल टीबी एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडे जाणार. लेप्रसी एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडे डायरेक्ट कॉन्टॅक्टनं हे डिसीजेस स्प्रेड होतात. परंतु डायरेक्ट कॉन्टॅक्टच्या ऐवजी
इनडायरेक्ट जे इनडायरेक्ट स्प्रेड होतात त्याला आपण नॉन कॉन्टॅजियस म्हणतो. त्याच्यामध्ये जसं मलेरिया आहे, त्याच्यामध्ये मलेरिया विचारात घ्या, डेंग्यू विचारात घ्या. हे काय डायरेक्ट एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडे जात नाही, त्याला व्हेइकल लागतं, व्हेक्टर लागतो, त्याच्या मार्फत हे पुढं ट्रान्सफर होतात. त्याला आपण म्हणतो नॉन कॉन्टॅजियस डिसीजेस. आणि नॉन इन्फेशियस डिसीजेस हे एका पर्सनकडनं इंडिव्हिज्युअलकडनं दुसऱ्या इंडिव्हिज्युअलकडे जात नाहीत, ट्रान्सफर होत नाहीत. त्याच्यामध्ये अनेक टाईप येतात. डिफिशियन्सी डिसीजेस, जसं नाईट ब्लाइंडनेस डिफिशियन्सी डिसऑर्डर आहे. व्हिटॅमिन ए ची कमतरता असल्यामुळं ती डिसऑर्डर आहे. ज्याच्यात होणार त्याच्यातच प्रॉब्लेम होणार. क्वासिरकोर, ज्याच्यात प्रॉब्लेम त्याच्यातच प्रॉब्लेम. मेरास्मस, ज्याच्यात प्रॉब्लेम त्याच्यातच राहणार, तो ट्रान्सफर होत नाही. डिफिशियन्सी डिसऑर्डर्स आहेत काही, डिफिशियन्सी आहेत. काही डिजेनरेटिव्ह आहेत, काही डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्स आहेत. काही डिजेनरेटिव्ह आहेत, काही मेंटल आहेत. मेंटल डिसऑर्डर एकामध्ये झाली तर ती दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर होत नाही. तर मेंटल डिसऑर्डर त्याच्यामध्ये येणार. त्याचबरोबर कॅन्सर ही डिसऑर्डर सुद्धा एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्सफर होत नाही. म्हणजे ही सुद्धा या नॉन इन्फेशियस, नॉन कम्युनिकेबल असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत की जे एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडे या डिसऑर्डर ट्रान्सफर होत नाहीत. सो दीज आर व्हेरियस टाइप्स ऑफ डिसीजेस. यापैकी आपल्याला काही डिसीजचा स्टडी करायचा आहे. आता डिसीज म्हटलं की त्याचं नाव, त्याचा पॅथोजन कोण आहे, कॉझिटिव्ह एजंट कोण आहे, त्याचा आणि त्याचे मोड्स ऑफ इन्फेक्शन, कोणकोणत्या मार्गाने तो डिसीज आपल्यामध्ये स्प्रेड होत असतो, सिम्पटम्स काय दिसतात, आणि प्रिव्हेन्शन आणि क्युअर आणि ट्रीटमेंट त्याच्यावर काय आहे, एवढे आर्टिकल्स प्रत्येक डिसीजचे आपल्याला माहीत असले पाहिजेत. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला पुढं काही डिसीजेसचा स्टडी करायचा आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तो स्टडी करू. थँक यू व्हेरी मच.